आता ते गुरुचरित्र लिहून झाल्यानंतर सांगोवांगी काय झालं की दत्तगुरूंची जेवढी ठिकाणं होती तेवढ्या लोकांना हळूहळू कळलं की गुरुचरित्राचं लिखाण कडगंजीला झालेलं आहे. आता ते सांगोवांगी कळल्यानंतर 25-30 वर्षांनी जेव्हा कागदाचा शोध लागला तेव्हा दत्तगुरूंच्या ठिकाणांचे लोक कडगंजीत आले आणि त्यांनी त्या भोजपत्रावरचं जे गुरुचरित्र होतं त्याच्या हाताने कॉप्या करून नेल्या. बर, म्हणून गुरुचरित्र आपल्यापर्यंत पोहोचले. क्या बात आहे. आता ते कॉप्या करून नेल्यानंतर काही वर्षांनी काय झालं की तो सगळा जो एरिया होता कडगंजी वगैरे जो भाग तो हैदराबादच्या मुसलमान राजाच्या अखत्यारीत होता. आता तो राजा काय करायला लागला की तो निजाम राजा आपले हिंदूंचे देवळं पाडायचे, पोथ्या पूर्ण जाळायचे, असं करत करत तो गुलबर्ग्यापर्यंत आला होता. आता सरस्वती गंगाधरांच्या लक्षात आलं की हा इथं यायला काही वेळ लागणार नाही, इथं आला तो हे सगळं तो नष्ट करेल. बरोबर. आणि गावातली लोक आता कडगंजीमधले 99% लोक जे आहेत ती लिंगायत आहेत आणि ते कट्टर शिवभक्त असतात. आता त्या लोकांना ते लोक यांनी मंदबुद्धी असल्यामुळं सरस्वती गंगाधरांना वेडं समजायचे. आता त्याच्यामुळे त्यांनी गंगाधरांनी विचार केला की हा जर इथं राजा आला ते सगळं नष्ट करेल आणि लोक आपल्याला वेडं समजतात, तो लोक कोणी आपल्याला मदत करणार नाही. मग त्यांनी काय केलं की गुरुचरित्राची पोथी जी होती ते आत्ता मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या खाली म्हणजे आपण मूर्ती त्याच्यावर स्थापन केली आहे त्या जागेमध्ये गुरुचरित्राची पोथी पुरवून ठेवली. बर, ओरिजिनल परत. बर. आणि पादुका ज्या होत्या त्यांच्या त्या देवघरामध्ये, देवघर आहे ते, देवघर होतं त्यांचं, ते देवघरामध्ये देवळी होती. देवळी म्हणजे पुण्या काळामध्ये कसे जाड भिंती असायच्या, ते कोनाडे असे, त्याला कोनाड्याला कप्पा असायचा आणि त्या कप्प्यात लोक पूर्वीच्या काळामध्ये सोनं नाणं वगैरे लपून ठेवायचे. तर त्या देवळीमध्ये त्यांनी त्या पादुका ठेवल्या आणि त्या पादुका त्याच्यावर पुढं दगड लावून ठेवला आणि ते मग तिथनं निघून गेले. आता त्यांचा कोणी वंश नसल्यामुळं ते पुढं कुठे गेले, काय केले, काय झालं त्यांचा कुठेही उल्लेख नाही आहे.